हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अतिशय चविष्ट आणि जाळीदार असा खमण ढोकळा. अतिशय मऊ होतो हा ढोकळा. चला तर मग बघूयात कसा बनवायचा ते. सर्वप्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यात 4 चमचे साखर घेतली आणि त्यात 7 चमचे तेल टाकले, म्हणजे जवळपास साखरेच्या दुप्पट तेल टाकले. चमच्याने अगदी अचूक असं मोजून घ्यायचं आहे हे. आता मी 2 चमचे लिंबाचा रस घेतला आहे आणि पाव चमचा हळदसुद्धा यामध्ये टाकली आहे. पाण्याचं प्रमाण मी इथे अर्धा वाटी पाणी घेतलेले आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून घुसळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा रीतीने सर्व जिन्नस मिक्सरमध्ये एकजीव होतात. आता इथे 1 वाटी पूर्ण गच्च भरून बेसन म्हणजे चण्याचं पीठ घ्यायचं आहे. वाटीमध्ये चण्याचं पीठ घेऊन ते चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि जेवढं वाटीत जाईल तेवढं बेसन घ्यायचं आहे. आता बेसन चमच्याने प्रेस करून 1 वाटीभर इतक्या प्रमाणात झालेलं आहे आणि हे वाटीभर चण्याचं पीठ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा ते फिरवून घ्यायचं आहे. आता त्यात अर्धा ते पाऊण चमचा मीठ टाकायचं आहे आणि मग त्यात 1 ते 1.5 वाटी इतकं पाणी घालून पुन्हा एकदा छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, असं सेमी सॉलिड मिश्रण बनवून घ्यायचं आहे. एक मध्यम आकाराचा केक टीन घेऊन त्याला तेलाने छान ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. आता ढोकळ्याचं हे प्री मिक्सर तयार झालेलं आहे. या मिक्सरमध्ये मी 1 सॅशे इनो पावडर टाकून छान मिक्स करून घेत आहे. साधारण 1 चमचा इतकं इनो होतं हे, आणि लेमन फ्लेवरचे इनो वापरल्यामुळे छान लिंबाचा फ्लेवर येतो. आता हे ढोकळ्याचं मिश्रण मी केक टीनमध्ये ओतत आहे आणि मग हा टीन छानपैकी टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून एअर बबल असतील तर ते निघून जातील आणि बॅटर सगळीकडे छान एकसंध असं पसरेल. आता कढईच्या तळाशी पाणी टाकून त्यात एक छोटीशी प्लेट टाकून त्या पाण्याला आधीच प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता हा केक टीन त्या कढईत ठेवायचा आहे आणि झाकण लावून 35 ते 40 मिनिटे हाय फ्लेमवर ढोकळ्याचे बॅटर मस्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. मी इथे 45 मिनिटानंतर हे असं सुरी किंवा चमच्याच्या साहाय्याने चेक करत आहे. जर मिश्रण चमच्याला नाही चिकटले म्हणजे ढोकळा आपला छान शिजला आहे. आता भांडं थोडं थंड झालं की मग हे असं पलटी करून ढोकळा काढून घ्यायचा आहे आणि मग सुरीच्या सहाय्याने हे असे छान चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. एकीकडे मी अर्धा वाटी पाणी घेऊन त्यात 4 चमचे साखर घालून साखरेचं पाणी बनवून घेतलं आणि ते पाणी ह्या ढोकळ्यावर पसरवून घेत आहे. हे पहा, अशा रीतीने हे साखरेचं पाणी पसरवून घ्यायचं आहे. आता मी एक फोडणी पात्र घेऊन त्यात 2 ते 3 चमचे तेल घेतलं आणि हे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल तापल्यानंतर त्यात 1 चमचे मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर त्यात लगेचच जिरे टाकले. जिरे मस्त छान फुलल्यानंतर मग लगेचच कढीपत्ता आणि 3 ते 4 मिरच्या
ह्या थोड्या अर्ध्या अर्ध्या चिरून अशा टाकल्या. मिरच्या थोड्या मऊसर झाल्या की मग गॅस बंद करायचा आणि चमच्याच्या सहाय्याने ही खमंग फोडणी छान ढोकळ्यावर पसरवून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही तीळसुद्धा ॲड करू शकता. तिळामुळे टेस्ट अजून छान लागते. तर फ्रेंड्स, तयार आहे आपला खमण ढोकळा. तुम्ही इथे बघू शकता, अतिशय मऊ आणि जाळीदार असा झाला आहे हा ढोकळा. सोपी आणि झटपट रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.